तो विषयही नव्हता। काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर, त्यावर होणारे परिणाम, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर, कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल, हे हार्मफुल असे म्हणजे हाट विषय असेल, यावर ती चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये कापूस, मका आणि तूर डाळ, सोयाबीन यावर परिणाम, या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि ती त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल। त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली। त्यामुळे चंद्रपूरचा विषय तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे। मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर तुमच्या विरोधकांकडून नाही पेरले गेले चंद्रपूर जिल्ह्यातील, कारण की हायकमांड सोबत झालेली चर्चा बाहेर येऊन विषय संपला। सिन्नर मधली 17 वर्षाची मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे। तिचे आई वडील तिच्या शोधण्यासाठी प्रयत्न करतात, काय सांगणार? महाराष्ट्रातल्या किती तरुणी बेपत्ता आहेत? 1,57,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत। कुणाला पडलाय महाराष्ट्रात? महिला मुलीचं शोषण सुरू आहे, लहान लहान बालिकेवर अत्याचार होत आहे। कुठे आहे गृह खातं? काय करताय गृह खातं? काय करतायत महाराष्ट्र पोलीस? बदलापूरमध्ये छोट्या बालिकेवर अत्याचार होतो, म्हणजे कायद्याचा धाक हा राहिलाच नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि महिला हा सगळ्यात त्रास सहन करत आहेत।